नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी डॉक्टर ममता कन्नाडे. आज आपण प्रकरण 2 मधील तिसरा आणि शेवटचा प्रश्न, कामगार वर्गाची अलगता किंवा कामगार वर्गाचे अलगीकरण धोरण हा प्रश्न पाहणार आहोत. कार्ल मार्क्सनी अलगता किंवा दुरावा हा जो सिद्धांत मांडला, तो सिद्धांत समाजशास्त्रामध्ये अतिशय महत्त्वाचा सिद्धांत म्हणून ओळखला जातो. कार्ल मार्क्सच्या मते अलिप्तता हे भांडवलशाहीचे वैशिष्ट्य असून त्यातील उत्पादन प्रक्रियेत कामगाराची अलगता सातत्याने दिसून येते. त्याने ही संकल्पना भौतिकवादी दृष्टिकोनातून स्पष्ट केली आहे. ज्या प्रमाणात भांडवलशाहीचा विकास होत जातो त्या प्रमाणात समाजात वर्गसंघर्ष वाढत जातात. त्याचा गंभीर परिणाम म्हणजे एक वर्ग दुसऱ्या वर्गापासून अलग होत जातो. अर्थात दोन्ही वर्गांना एकमेकांच्या सहकार्याशिवाय उत्पादन प्रक्रियेत सातत्य ठेवता येत नाही. मार्क्सने कामगारांची अलगता ही संकल्पना समाजातील भौतिकतेमुळे म्हणजेच वस्तूवरील मालकीमुळे निर्माण होत असते असा महत्त्वपूर्ण विचार मांडला आहे. अलगता किंवा अलगीकरण म्हणजे एखाद्या समाजापासून अलग होणे किंवा त्यामध्ये जाणीवपूर्वक सहभाग दाखविणे होय. मार्क्सने भांडवलशाहीतील कामगारांची अलिप्तता पुढील प्रमाणे दर्शविली आहे. त्यांच्या मते भांडवलशाही उत्पादन व्यवस्थेत भांडवलदार वर्ग हा कामगारावर सातत्याने आपले वर्चस्व निर्माण करतो. एक प्रकारे त्याला आपला गुलाम समजतो. उत्पादन साधनावर त्याची कसलीही मालकी निर्माण करू देत नाही. त्यांना आपल्याच अंकित ठेवण्याचा प्रयत्न करतो. कामगारांना सत्ताधारी बनू दिले जात नाही, तर त्यांना शक्तिहीन करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांच्याकडून फक्त शारीरिक श्रम करून घेतले जातात. कामाचा योग्य मोबदला दिला जात नाही. अशावेळी उत्पादन प्रक्रियेतील कामगार आपोआप अलग होतो किंवा त्यापासून तो दुरावला जातो. त्यामुळे आजच्या उत्पादन व्यवस्थेत किंवा भांडवलशाहीत कामगारांच्या अलगतेचे दर्शन दररोज घडते. उदाहरणार्थ, आजच्या तंत्र उत्पादन पद्धतीत काम करणारा कामगार यंत्राच्या साहाय्याने अनेक वस्तू तयार करतो, परंतु त्या वस्तूवर त्याचा मालकी हक्क नसल्याने तो त्यापासून अलग होत जातो. कामगारांची आर्थिक क्षेत्रातील अलगता निर्माण करणारे घटक. कामगारांच्या आर्थिक क्षेत्रातील अलगतेच्या 4 बाजू आहेत. त्या आपण समजावून घेऊया. पहिली बाजू आहे कामगारांची उत्पादनातील अलगता. भांडवलशाही उत्पादन पद्धतीत कामगार हा महत्त्वपूर्ण घटक असून त्याला स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी त्यामध्ये मन लावून काम करावे लागते. परंतु उत्पादित मालावर त्याचा कोणताही मालकी हक्क नसतो. सर्व प्रकारचे स्वामित्व भांडवलदाराचेच असते. तो उत्पादन साधनांचा मालक न राहता गुलाम बनतो. कामाविषयी वाटणारी आत्मीयता नष्ट होऊन त्याविषयी परकेपणा वाटू लागतो. त्यातूनच कामगारांमध्ये अशा उत्पादन प्रक्रियेविषयी अलगतेची भावना वाढीस लागते.
म्हणजेच स्वतः तयार केलेल्या मालावर जर आपला अधिकार नसेल तर असा कामगार भांडवलदारापासून अलग होत जातो. वस्तूपासून अलगता. कार्ल मार्क्सने नैसर्गिक संपत्ती आणि मानवी श्रम या दोन गोष्टी वेगळ्या मानल्या. जोपर्यंत निसर्ग ही संपत्ती मानून तिच्यावर उपजीविका होत असते तोपर्यंत कोणताही दुरावा व्यक्तीमध्ये असत नाही. परंतु जेव्हा मानव उत्पादित वस्तूवर स्वतःची मालकी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा दुरावा निर्माण होतो. उदाहरण पाहू आपण. आधुनिक काळातील उत्पादन प्रक्रियेत भांडवलदारांचा निर्मित वस्तूवर अधिकार असतो. कामगाराला फक्त श्रम करावे लागतात. स्वतःचे श्रम विकून किंवा अतिशय कष्ट करून श्रमाची अल्प किंमत मिळते. त्याचे अतिरिक्त मूल्य किंवा फायदा त्यांच्याऐवजी भांडवलदारालाच मिळतो. दिवसेंदिवस कामगार फायद्यापासून अलग होतो. त्यातूनच मालक कामगार वर्ग संघर्ष तीव्र बनतात. भांडवलदार दिवसेंदिवस धनवान तर कामगार दिवसेंदिवस फायद्यापासून अलग होतो. ओघानेच कामगारांमध्ये वस्तूपासून अलगता निर्माण झाल्याचे दिसून येते. स्वतःपासून अलगता. कार्ल मार्क्सच्या मते कामगारांनी भरपूर कष्ट करून देखील उत्पादित मालावर तसेच त्यापासून मिळणाऱ्या फायद्यावर त्यांची मालकी नसेल तर कामगार वर्गाची कामाविषयी वाटणारी आत्मीयता कमी होते. त्याविषयी परकेपणा वाटू लागतो. आपले कष्ट स्वतःसाठी नसून दुसऱ्यासाठी आहे अशी भावना निर्माण होते. याचा परिणाम म्हणजे अशा वेळी त्या कामगाराला स्वतःपासून अलगता वाटू लागते. आणि शेवटचा मुद्दा पहा, समाजापासून अलगता. भांडवलशाहीमध्ये कष्ट करणारा वर्ग म्हणजेच कामगार हा दिवसेंदिवस गरीबच होत जातो. श्रमाच्या मोबदल्यात कमी वेतन मिळाल्याने त्याची श्रमशक्ती कमी होते. याउलट अतिरिक्त मूल्याची सतत वाढ होत जाते. भांडवलदाराची मक्तेदारी आणि साम्राज्यवाद सुरू होतो. भांडवलदार व कामगार यांच्यामध्ये संघर्ष भावना वाढीस लागते. यामध्ये भांडवलदार वर्ग नेहमी शक्तिमान बनतो. तो पैशाच्या जोरावर कामगारांचे आर्थिक शोषण करू लागतो. अशावेळी कामगार वर्ग आपण कोणासाठी कष्ट करायचे, समाजाचे हित कशासाठी पाहायचे या प्रवृत्तीचा बनतो आणि यामुळेच तो समाजापासून अलगतेचे धोरण स्वीकारत असतो. कार्ल मार्क्सने जो सिद्धांत मांडलेला आहे तो सिद्धांत अतिशय महत्त्वाचा आहे. तसेच तो सिद्धांत आजच्या समाजामध्ये देखील तो लागू होतो. कार्ल मार्क्सनी मांडलेल्या सिद्धांताचे मूल्यमापन करणे या ठिकाणी आवश्यक आहे. या सिद्धांताचे आपण थोडक्यात मूल्यमापन पाहू. कार्ल मार्क्सच्या कामगारांची अलगता या संकल्पनेत कामगार अलगीकरणाच्या सिद्धांतामध्ये असे लक्षात येते की भांडवलशाहीचा जसा विकास होतो त्या प्रमाणात समाजात वर्ग संघर्ष वाढत जातात.
कष्ट करून देखील योग्य मोबदला मिळणार नसेल तर कामगारांची उत्पादन प्रक्रियेत दुराव्याची भावना निर्माण होते. एक वर्ग दुसऱ्या वर्गापासून अलगतेचे धोरण स्वीकारतो. मार्क्सच्या मते भांडवलशाही समाजातील कामगारांची अलगता ही वस्तूवर मालकी नसणे, फायद्यावर मालकी हक्क नसणे आणि स्वतःवर मालक वर्गाचे जबरदस्त वर्चस्व असणे इत्यादीमुळे निर्माण होते. याचा परिणाम म्हणजे कामगारांमध्ये नैराश्य निर्माण होऊन भूमिकेवर दडपण येते आणि परस्पर संबंधात असंतुलन वाढत जाते. प्रस्थापिताविरुद्ध विस्थापित प्रक्रियेला चालना मिळते. या सर्व कारणामुळेच भांडवलशाही समाजव्यवस्थेत कामगारांमध्ये अलगता निर्माण झाल्याचे दिसून येते. आज देखील समाजात ही वास्तवता आढळून येत आहे.